परभणीत आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड, महिला आंदोलकांनी कार्यालयातील काचा आणि इतर साहित्य फोडलं. पोलिसांनी केलं शांतता राखण्याचं आवाहन. परभणीत संतप्त महिला आंदोलकांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातही तोडफोड, दरवाजे, खिडक्यांच्या काचा, इतर साहित्य याचीही तोडफोड. परभणीतील जाळपोळ प्रकरणी 40 जण पोलिसांच्या ताब्यात, नियमानुसार कारवाई होणार. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांची माहिती. परभणीमध्ये आतापर्यंत 7 बसेसची तोडफोड, अनेक वाहनं आणि दुकानांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. परभणीत दुपारी झालेल्या दगडफेकीत पोलीस प्रशासनातील काही अधिकारी आणि अनेक कर्मचारी जखमी. सध्या परभणी शहरासह जिल्ह्याभरात तणावपूर्ण शांतता. परभणीमध्ये आंबेडकरी जनता आक्रमक, 20वा कॉर्नर परिसरात बंद दुकानांबाहेरील साहित्य आणि बोर्ड फोडले. काल आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची झाली होती विटंबना. संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ परभणी बंदला हिंसक वळण. 20वा कॉर्नर परिसरात जाळपोळ, गाड्यांची तोडफोड, पोलिसांच्या गाड्यांवरही आंदोलकांकडून दगडफेक. आंदोलकांना पांगवण्यासाठी परभणीत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. संविधानाचा अपमान करणाऱ्यांना फाशी द्यावी, आंदोलकांची मागणी. परभणीत दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांचा सौम्य लाठीमार. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. परभणीमध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना. घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी देण्यात आली बंदची हाक. परभणीत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंच्या नेतृत्वात पोलीस प्रशासन आणि आंबेडकरी अनुयायांची बैठक. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले जमावबंदीचे आदेश. परभणी हिंसाचाराचे लातूर शहरातही पडसाद. अडत बाजारात तरुणांची जोरदार घोषणाबाजी. यानंतर अडत बाजार बंद. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी मनसे सज्ज. नाशिकमध्ये मनसेकडून संवाद सप्ताहाचं आयोजन. येणाऱ्या निवडणुकांसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील असेगाव बाजारचे जिल्हा परिषद सदस्य गजानन पुणकर शिवसेनेमध्ये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश. माजी पोलीस महासंचालक आणि काँग्रेसचे नेते संजय पांडे यांची ठाण्यामध्ये चौकशी. खोट्या केसेसच्या धमक्या देऊन पैसे उकळल्याचा पांडे यांच्यावर आरोप. व्यावसायिक संजय पुनमिया यांनी केली होती तक्रार. नवीन वर्षामध्ये सलूनचे दर 20 ते 30% वाढणार. महाराष्ट्र सलून अँड ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय. सिडकोच्या 26,000 घरांच्या महागृहनिर्माण योजनेला चांगला प्रतिसाद. आतापर्यंत 1 लाख अर्ज. घरांच्या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं अर्ज स्वीकृतीसाठी 26 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. गेल्या काही दिवसात मुंबईमध्ये थंडीचा कडाका वाढला, यामुळे अंडीही महाग. मुंबईत 1 डझन अंड्यांसाठी 88 ते 90 रुपये इतका दर. मुंबईत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 2099 रिक्षा चालकांवर कारवाई. कारवाई दरम्यान 426 रिक्षा जप्त. कुर्ला बस अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर. सोमवारी रात्री कुर्ल्यात झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. कुर्ला बस अपघात प्रकरण. आरोपी संजय मोरेने क्लच समजून एक्सेलरेटरवर पाय दिल्यानं अपघात झाला. केवळ 10 दिवसांच्या प्रशिक्षणावर संजयला मोठी बस चालवायला दिली, सूत्रांची माहिती. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ अपघात. बेस्ट बसच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू. बेस्टच्या वाढत्या अपघातानंतर एसटी महामंडळ सावध. अध्यक्ष भरत गोगावलेंनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक. एसटी महामंडळाला बस पुरवणाऱ्या संस्थांना नोटीस, तर भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाला सादर करणार, गोगावले यांची माहिती. भारताच्या हद्दीत बेकायदेशीरित्या मासे पकडण्यासाठी आलेल्या 2 बांगलादेशी मच्छीमार नौका ताब्यात. 78 मच्छीमारांना भारतीय तटरक्षक दलाने केली अटक. मुंबईत अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलीस ऍक्शन मोडवर. अंधेरीतनं एका बांगलादेशी नागरिकाला अटक. त्याच्या संपर्कात इतर कोणी आहे का, तपास सुरू.
अमरावतीमध्ये वास्तव्य करणारे बांगलादेशी नागरिकांना परत पाठवा, अन्यथा आम्ही शोध घेऊन चोप देऊन परत पाठवू. शिवसेना ठाकरे पक्षाचा इशारा. पोलीस आयुक्तांना दिलं निवेदन. अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात बनावट औषध साठा नसल्याची रुग्णालय प्रशासनाची माहिती. अनेक रुग्णालयांमध्ये औषधांचा बनावट साठा आढळल्यावर राज्यातल्या सर्व रुग्णालयांना दिले होते तपासणीचे आदेश. अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयासमोर सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरेंचं आमरण उपोषण. बोगस दिव्यांग प्रमाणपत्राबाबत मागवलेली कागदपत्र मिळत नसल्याचा आरोप. कांद्यापाठोपाठ फळबाग लागवड पीक विमा उतरवण्यातही मोठा घोटाळा. राज्यातल्या 25 जिल्ह्यांमध्ये फळबाग लागवड क्षेत्र नसताना देखील विमा उतरवल्याचं समोर. 5 दिवसांच्या बंदनंतर अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यवहार सुरू. 2 दिवसात 7,000 क्विंटलहून अधिक सोयाबीनची खरेदी. सोयाबीनला 4,300चा भाव. नाशिकमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत नियुक्त केलेले शिक्षण सेवक मानधनापासून वंचित. मानधन देण्याच्या मागणीकरता शिक्षकांचं आंदोलन. पुण्यामध्ये वेंकीज कंपनीचे संचालक बालाजी राव यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित पार्टीत मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण. आयोजकांवर गुन्हा दाखल. मागील 9 महिन्यामध्ये 18,000 पुणेकरांना भटक्या कुत्र्यांचा चावा. गेल्या वर्षीच्या तुलनेतला आकडा 4,000 वाढला. महापालिकेचा कुत्र्याचं लसीकरण आणि नसबंदी केली जात नसल्याचा दावा. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची उद्या मुंबईमध्ये बैठकीची शक्यता. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागणार यावर शिक्कामोर्तब होणार. बैठकीत खातं वाटप आणि जिल्हा पालकमंत्री पदासंदर्भातही चर्चा होणार. फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांमध्ये काल खाते वाटपावर 1.5 तास चर्चा. मात्र कोणताही तोडगा निघाला नसल्यानं दिल्लीवारी. सूत्रांची माहिती. शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह असून माजी आमदारांचा काही माजी मंत्री यांना विरोध असल्याची माहिती. मंत्री केसरकर, सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांना विरोध असल्याची माहिती. कामं होत नाहीत, केवळ आश्वासनं मिळतात, आमदारांची तक्रार. सूत्रांची माहिती. शिवसेनेला 12 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. बैठकीवेळी बावनकुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शिंदेंशी फोनवरून बोलणं करून दिल्याचीही माहिती. नगरविकास खातं शिंदेंना मिळणार. सूत्रांची माहिती. 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तारासाठी शपथविधी होण्याची शक्यता. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळींनी देवगिरी निवासस्थानी घेतली अजित पवारांची भेट. सांस्कृतिक खातं अजित पवारांकडे द्या, राष्ट्रवादीकडे द्या. अजित पवारांकडे सर्व कलाकारांची मागणी. दिल्लीतल्या यादीची भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना प्रतीक्षा. काही खात्यांबाबत महायुतीत समन्वय होत नसल्यानं भाजपची यादी ही लांबणीवर. दिल्लीतून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा झाली नसल्याची सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे दिल्लीत. अजित पवारही जाणार. मोदी, शहा आणि नड्डांची भेट घेणार. तर एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता धुसर. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर. नितीन गडकरी आणि राजनाथ सिंग यांची घेतली भेट. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यावर नार्वेकर दिल्लीत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर नेत्यांचीही नार्वेकर यांनी घेतली भेट. भाजप राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट. पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत मराठवाड्यातील कृषी, सिंचन, रेल्वे, महामार्ग, रस्त्याबाबत दिलं निवेदन. भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत. विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर मोवियातले काही खासदार भाजपच्या संपर्कात. लवकरच मोवियातले काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेला दिलं तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करणार. सूत्रांची माहिती. विरोधी पक्षनेतेपदासाठी मवियाकडनं अद्याप अर्ज नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती. विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडे आवश्यक ते संख्याबळ नाही. पैशाच्या जोरावर भाजप लोकशाही धोक्यात आणते. भाजपच्या ऑपरेशन लोटस संदर्भात नाना पटोलेंची टीका. पैशांच्या जोरावर भाजप काहीही करू शकतं. भाजपच्या मिशन लोटसवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया.
काँग्रेसचं त्यांच्या खासदार आमदारांकडे दुर्लक्ष, आपले लोक सांभाळता न येणं हे मवियाचं अपयश. भाजपच्या ऑपरेशन लोटसच्या चर्चेवर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची प्रतिक्रिया. विरोधी पक्षाच्या राजकारणाला त्यांचेच आमदार खासदार वैतागलेत. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांचा दावा. भाजपला लोकशाहीच जिवंत ठेवायची नाहीये, त्यांना हुकुमशाही आणायची आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसवर विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. नागपूर अधिवेशनात उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून सहभागी होणार. मुंबईतल्या विशेष अधिवेशनात उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. मात्र नवीन सरकारच्या नागपुरातल्या अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सचिवालय नागपूरमध्ये दाखल. उद्यापासून प्रशासकीय कामाला होणार सुरुवात. नागपूर विधान भवन परिसरातली तयारी अंतिम टप्प्यात. नागपूर हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांच्या मदतीसाठी QR कोडची सेवा. मंत्र्यांचे बंगले, आमदार निवासी खोल्या अशा विविध ठिकाणी QR कोड लावण्यात आले. ईव्हीएम विरोधात राज्यात आणि दिल्लीतही विरोधक आक्रमक. इंडिया आघाडी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता. निवडणूक आयोगाकडून पडताळणीत एकही त्रुटी नसल्याचा पुनरुच्चार. ईव्हीएम संदर्भात 104 उमेदवारांचे 95 मतदारसंघातनं अर्ज. शंका असलेल्यांना भारत इलेक्ट्रिकल कंपनीच्या इंजिनियरची वेळ दिली जाईल. यावेळी शंका दूर करण्याचं काम केलं जाईल. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची माहिती. काही लोक ईव्हीएम बाबत रान पेटवत आहेत, मात्र याला कुठलाही कायदेशीर आधार नाही. पराभूत झाल्यामुळे अशा रीतीने भांडवल करणं आणि सामान्य जनतेची दिशाभूल करणं योग्य नव्हे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची विरोधकांच्या आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया. शरद पवारांविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. शरद पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले यांची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी. मुख्यमंत्री सहायता निधी विभागाच्या प्रमुखपदी रामेश्वर नायकांची नियुक्ती. यापूर्वी रामेश्वर नायकांकडे होती उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी. सचिव श्रीकर परदेशींनी दिलं नियुक्तीपत्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.